माया की सुंदर माया अवखळ, माया सुंदर माया अवखळ. आता माया मी तुम्हाला सांगितलं की आकर्षण जे आहे त्या त्या मायेच्या सौंदर्यामध्ये आम्हाला आकर्षण आहे. मायेच्या सौंदर्याचं आम्हाला आकर्षण आहे. लहान अर्भक असेल, मूल असेल लहान, एवढं कशाला, प्रत्येक प्राण्याचं बाळ असतं की नाही, पिल्लू, प्रत्येक प्राण्याचं पिल्लू अतिशय म्हणजे इव्हन गाढवाचं पिल्लूचं फार गोंडच दिसतं, फार मोहक असतं. ही पिल्लं फार छान असतात. गंमत अशी आहे की ते जो मोहकपणा आहे ना ते आम्हाला आकृष्ट करून घेतं, त्याच्यामध्ये आमचं मन रमतं. ती मायाच आहे. उद्या ते मोठं होणार आणि जाणार ते एक दिवशी. जन्माला आलेले प्रत्येक जण रामकृष्ण आपण देव मानतो, पण त्यांनी सुद्धा निसर्ग नियम तोडला का? निसर्ग नियम नाही तोडला. इथेच देह धारण केला. देह धारण केला ना मग तो पुन्हा समर्पित करणे आपलं कर्तव्य. त्या दोघांनी देह सोडला नाही इथे. कारण देह हा जो आपला आहे, या देहाबद्दल पुढच्या कडव्यामध्ये आपण येणार आहोत. तर सांगायचा मुद्दा असा की हे आकर्षण जे आहे हे मोह आहे. आसक्ती फक्त नको. तर हे सौंदर्य जे आहे वनस्पतीमधलं, निसर्गामधलं सौंदर्य, प्राण्यांचं सौंदर्य, मानवातलं सौंदर्य, मानव निर्मित गोष्टींचं सौंदर्य. निसर्ग निर्मित सौंदर्य वेगळं आहे, मानव निर्मित सौंदर्य वेगळं आहे. मानव निर्मित सौंदर्य जे आहे हे एकासारखं दुसरं बनतं. उदाहरणार्थ एक अतिशय सुरेख अशी कार डिझाईन केली गेली, एक नवीन कार, नवीन मॉडेल, अतिशय आकर्षक मॉडेल आहे. बसणाऱ्याला तर बरं वाटतं पण बघणाऱ्यालाही बरं वाटतं. मायाच आहे ना. कारण उद्या ती जाणार आहे ना, दुसरी बदलायची आम्हाला, कधी ना कधी भंगारमध्ये काढायची. पण आज तर आम्हाला आनंद देते ना ती माया. मग आत्ता सोडून देऊन कशी चालेल? आत्ता आम्हाला आनंद देते ना, कारण आम्हाला आनंद मिळतोय त्या मायेतून मिळतोय. जर समजा एखादं अतिशय सुरेख मॉडेल तुम्ही घेतलं कार, पण गमत अशी त्या फॅक्टरीमध्ये, त्या मोल्डमध्ये सगळ्या कार सारख्याने होतील की नाही? मानव निर्मित गोष्टी ज्या आहेत या एकासारख्या दुसऱ्या असतात, समान. मानव ज्या निर्माण करतो त्या समान करत जातो. निसर्गाचं तसं नाहीये. निसर्ग जो निर्माण करतो त्याच्यामध्ये विविधता आहे. निसर्गाचा जसं उत्पत्ती स्थिती लय हा नियम आहे, तसं विविधता हा नियम आहे. आपण माणसं का ओळखतो? प्रत्येकाचा चेहरा वेगळा. आपण माणसं ओळखतो त्याला कारण प्रत्येकाचा चेहरा वेगळा. 1000 माणसांची जरी माणसं गोळा झाली तरी प्रत्येकाचा चेहरा वेगळा. एवढं कशाला? निसर्गाचं वैशिष्ट्य सांगू का? हा जो निसर्गाचा नियम आहे की विविधता हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाचा नियम कोणीही तोडू शकत नाही. आज मला सांगा जगाची लोकसंख्या किती हो? आकडा नाही सांगता येणार, पण अब्जावधी एवढं तर मान्य होईल. आज जगाची लोकसंख्या अब्जावधी मानव या भूतलावर आहेत. पण त्या निसर्गाने फक्त एवढ्याशा या अंगठ्याच्या एका पेरामध्ये फरक करून ठेवलाय की नाही? म्हणून तर अंगठा घेतो ना आपण. एवढ्याशा भागामध्ये फरक त्यांनी अब्जावधी डिझाईन त्याच्यात बदलली आहेत त्या निसर्गाने. निसर्ग एकासारखी दुसरी गोष्ट कधीच बनवत नाही. त्याची जी विविधता आहे, त्याचं जे सौंदर्य आहे, त्याचा आम्हाला आनंद घेता आला पाहिजे. ते ती माया माया म्हणून सोडून चालणार नाही. मानव जे बनवतो ते एक सारखे साचा बनल्यानंतर त्याच्यातून गणपतीचे नसतात का साचे? एका साच्यातून सगळे गणपतीच्या दिवसात बघा दुकानात गेलात ना, सगळे एका सारखे ठेवलेले असतात, कारण साच्यातून काढले, मानव निर्मित. तर निसर्गाची जी विविधता आहे या विविधतेमध्ये त्याच्यामध्ये आकर्षण आहे. मानव निर्मित ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये आकर्षण आहे. आज एकच झालंय की मानवाने एवढी आकर्षणं निर्माण केली आहेत आणि त्या आकर्षणांच्या मागे लागल्यामुळे सुख मिळतं. त्या आकर्षणांमधून सुख मिळतं. ज्यावेळेस मुंबईत मी पहिल्यांदा लहानपणी आलो
त्यावेळेला वर्तमानपत्रांनी वारा होता आणि मुंबईतला उकाडा तेव्हाही होता ना आताही आहे. तेव्हा काही मुंबई गार नव्हती. वर्तमानपत्रांनी त्याच्यानंतर मग आणखी डेव्हलपमेंट म्हणजे इम्प्रुव्हमेंट झाली. त्याच्यात बांबूची नळकांडी असायची, त्याच्यामध्ये एक काडी आणि त्याला एक पंखा लावलेला असायचा, बरोबर गरगर गरगर फिरवायचं. असा हलवत बसायला नको, तुझा तो फिरवलं की वारा आहे त्याच्याला. ते झालं, मागे पडलं ना. त्याच्यानंतर पंखे आले, सौंदर्य वाढलं, त्याचं आकर्षण वाढलं. आकर्षण वाढलं, सुख देते का नाही? हे आकर्षण सुख देते का नाही तुम्हाला? बरं, नुसते पंखे आले का? आणि त्या पंख्यांमध्ये डिझाईन्स किती आले नाही का? पंखे आले ते आले, त्या पंख्यांमुळे हवा मिळते, आम्हाला गार वाटतंय, समाधान झालं का? नाही. मानवाने लगेच निर्माण केलं, एसी तयार केला. एसी कडे आम्ही आकृष्ट झालो. एसी आल्यानंतर आम्हाला आणखीन बरं वाटलं. प्रत्येक मायेच्या ठिकाणी फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की हे जे आकर्षण आहे, हे आकर्षण तुमच्या मनाला आनंद देणार आहे. आकर्षण तुम्हाला आनंद देतं, समाधान देतं. पण आसक्ती त्याची जर बाळगली, आम्ही त्याच्याशी अटॅच झालो तर आम्हाला त्रास आहे. माया सोडा म्हणजे त्याची अटॅचमेंट सोडा. माया सोडा म्हणजे तिची फक्त अटॅचमेंट सोडायची आहे. कारण मायेतून आम्हाला, आकर्षणातून आम्हाला आनंद मिळतोय, समाधान मिळतंय. तेव्हा माया सोडा म्हणजे सगळं सोडून द्या. माया सोडा म्हणणाऱ्याला सुद्धा डोक्यावरती पंखा लागतो. त्यामुळे सोडून तशी माया चालणार नाही. आणि म्हणून अध्यात्म विज्ञानामध्ये प्रत्येक शब्दाची फोड केलेली आहे, प्रत्येक शब्दावरती आपण विचार केलेला आहे. तर आकर्षण हे मायेतून आपल्याला मिळतं, ते हवंय. माया ही सुंदर, सुंदर वस्तूंचंच आकर्षण असणार आहे. पण माया अवखळ, ही अवखळ आहे. अवखळ म्हणजे असं माहितीये, ते सौंदर्य आम्हाला असं मोहित करतं, आम्हाला असं मोहात पाडतं की आम्ही त्याच्यात गुरफटतो. मनाने आम्ही गुरफटतो त्याच्यामध्ये. हे गुरफटणं आहे, जे अटॅच होणं आहे, हे फक्त आपल्याला सांभाळायचं आहे. बाकी माया सोडायची आवश्यकता नाहीये.